हिंदुस्थानातला सर्वात लहान टेलिकॉम आयटी आणि शिपिंग मंत्री झालो तरी माझ्या कामानिमित्त मला दिल्ली आणि हिंदुस्थानात प्रवास करावा लागला, तरी माझ्या विभागातील 15 लाख मतदारांसाठी मी सतत भेट काढून झटलो आहे। माझ्या विभागात काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न आणि कोणत्याही व्यक्तीला मदत करण्यासाठी मी तत्पर राहिलो आहे। आपल्या सर्वांना माहितीच आहे की काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय लोकांच्या हक्कासाठी नेहमी झटत आली आहे। नेहमी कामगारांना घरे मिळवून देणे, जुन्या मोर्चरीत चाललेल्या साडींची दुरुस्ती करणे, लाल बागचा भारत माता सिनेमागृहात मराठी चित्रपटाचं प्रदर्शन करणे, ही कामे तर गेल्या 5 वर्षात मी केली आहेत। शिवाय मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हजारो शौचालय बांधणे, ही कामे सुद्धा आपल्या सहकार्याने मी पूर्ण केली आहे। दक्षिण मुंबईसाठी, महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी आणखी खूप काही करण्याची माझी इच्छा आहे। हे सर्व बरोबर घडण्यासाठी आपल्या पाठिंब्याची, शुभेच्छांची आणि आशीर्वादांची मला पुन्हा एकदा गरज आहे। तुम्हाला सगळ्यांची सेवा करण्यासाठी आपण सर्वजण मला पुन्हा एकदा संधी द्याल यावर माझा पूर्ण विश्वास आहे। आपला भाव असा मुलगा यासाठी मला आतापर्यंत केलेल्या सहकार्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण हे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आशीर्वादपर या ठिकाणी मार्गदर्शन करतील। जोरदार आवाज करा। भगवान देवरा, सोनिया गांधी, सोनिया गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, पृथ्वीराज चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण। ज्येष्ठ नेते मार्गदर्शक आदरणीय मुरली देवराजी, आमच्या लोकसभा, दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे तरुण तडफदार, विद्यमान खासदार, विद्यमान केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस उमेदवार मिलिंद देवरा आणि मिलिंदजींच्या प्रचाराकरता उपस्थित असलेले मंत्रिमंडळातील माझे सहकारी नसीम खानजी, आमदार मधु चव्हाणजी, आमदार अमीन पटेलजी, आमदार भाई जगतापजी, उपस्थित सर्व दक्षिण मुंबई जिल्ह्याचे पदाधिकारी आणि या दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या प्रमुख निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, मिलिंद देवरा यांना आपण एकदा नव्हे तर 2दा लोकसभेमध्ये पाठवलं आणि देशातील सर्वात तरुण खासदार, देशातील सर्वात तरुण मंत्री म्हणून त्यांना तुमच्याच आशीर्वादानं काम करण्याची संधी मिळाली। मिलिंद जेव्हा मंत्री झाले तेव्हा मीही केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतो आणि मुंबईच्या प्रश्नाकरता, दक्षिण मुंबईच्या प्रश्नाकरता ज्या जिद्दीनं, ज्या तडफेनं मिलिंद मंत्र्यांकडे जाऊन, पंतप्रधानांच्याकडे जाऊन, काँग्रेस अध्यक्षांच्याकडे जाऊन पोटतिडकीनं प्रश्न मांडत असत, त्याची खरोखरी तारीफ करावी तेवढी थोडी आहे। आज राहुल गांधी यांचे हात बळकट करण्याकरता त्यांच्या तरुण टीम मधला एक प्रमुख सहकारी म्हणून मिलिंद देवरा यांची आपल्या सर्वांना ओळख आहे। आज युवा शक्ती आणि या देशातले, मुंबईतले युवक आज मिलिंद देवरा यांच्याकडे अत्यंत आशेनं आणि विश्वासानं पाहतात। मला खात्री आहे की महाराष्ट्र शासनानं
मुंबईकरांच्या करता जे काही केलेलं आहे, गेल्या वर्ष 2 वर्षामध्ये मुंबईच्या अनेक पायाभूत सुविधा, मोनोरेल, मेट्रो असेल, ईस्टर्न फ्रीवे असेल आणि कालच सुरू झालेला सांताक्रूझ चेंबूर मार्ग असेल, दक्षिण मुंबई असेल, मुंबई महानगर असेल किंवा मुंबई महानगर क्षेत्र असेल, या सर्व क्षेत्राचा चेहरा बदलायचा मी निर्णय घेतलेला आहे. नुकताच घेतलेला झोपडपट्ट्यांचा नियमितीकरणाचा प्रश्न 1995 तारीख बदलून 2000चा कायदा आम्ही विधिमंडळामध्ये केला. त्याचबरोबर क्लस्टर डेव्हलपमेंटचा, सामूहिक विकासाचा महत्वपूर्ण मी निर्णय घेतला. म्हाडाच्या इमारतीची पुनर्बांधणी करण्याकरता आम्ही काही निर्णय घेतले. डिफेन्सच्या बद्दल एक पारदर्शक पद्धत निर्माण करण्याकरता आम्ही प्रयत्न केले. गरिबांच्या करता 20% घरांचं आरक्षण करण्याचा आम्ही निर्णय घेतला. डीम्ड कन्व्हेन्सचा आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे गृहनिर्माण फ्लॅट धारकांच्या करता, फ्लॅट खरेदी करण्याच्या करता आम्ही गृहनिर्माण प्राधिकरण आणि अपिलीय प्राधिकरण करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशातलं आहे. आज विविध योजनांच्या माध्यमातून मुंबई करता विशेष अशी राजीव आवास योजना निर्माण करायचा आणि त्याबद्दलची धोरण आखायचा आमचा प्रयत्न चाललेला आहे. आज मुंबईचे जे काही प्रश्न आहेत, आमचा सर्वांचा एकच ध्यास आहे, मुंबईला एक जागतिक दर्जाचं महानगर करायचं. मुंबईमध्ये आपल्याला रोजगार मिळावे याकरता व्यवस्था करायची, राहण्याकरता परवडणारी घरं मिळावी म्हणून प्रयत्न करायचे आणि मुंबईला एक स्वच्छ, सुंदर, आकर्षक असं महानगर, आपल्या सर्वांचं महानगर म्हणून करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्या प्रयत्नामध्ये मिलिंद देवरा ज्याला उद्याच्या 24 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करा, त्यांचे हात बळकट करा, माझे हात बळकट करा, राहुल गांधी यांचे हात बळकट करा. म्हणजे या देशामध्ये सर्व धर्म समभावाचं, सर्व समावेशक विकास करायची ही परंपरा काँग्रेसनं, विशेषतः गेल्या 10 वर्षामध्ये युपीए सरकारनं प्रचंड वेगानं आर्थिक विकास करून जी केलेली आहे, परंपरा चालू ठेवा अशी नम्र विनंती आपल्या सर्वांना करतो. अब यहाँ के उपस्थित सभी भाइयों को मेरी गुजारिश है कि मिलिंद देवरा जैसे युवा और एक बहुत ही विकासशील हमारे जो सांसद है, उन्हें फिर से एक बार सांसद भेजिए. उनकी सीनियरिटी है, जो बड़े पौधे उनको मिलेंगे और मुंबई और दक्षिण मुंबई का विकास करने में सबसे आगे रहेंगे. फिर एक बार आप सभी को, मिलिंद देवरा जी को 24 तारीख को भारी बहुमत के साथ विजयी कीजिए. ये गुजारिश करता हूँ, आपसे विदा लेता हूँ. जय हिंद, जय महाराष्ट्र.